आज आपण करणार आहोत वडापाव। वडापावसाठी लागणाऱ्या वड्यासाठी बटाटे घेतलेत आपण उकडून, आलं लसूण मिरची वाटून घेतलेले आहे, कढीपत्ता घेतलाय थोडा, धणे पावडर घेतली, मीठ आणि हळद, कोथिंबीर आणि हे वड्याच्या वरच्या सारणासाठी सारण ते झालं त्याचं करायचं। आणि वर आपल्याला कवर लागेल वड्याला, त्याच्यासाठी हळद, मीठ, तांदळाचं पीठ आहे, थोडा चिमूटभर सोडा आहे आणि अगदी थोडासा लाल तिखट आहे आणि हे बेसन पीठ आहे। आता आपण हे बेसन पीठ भिजवून घेणार आहोत। सगळे आपण हे मिक्स करणार आहोत बेसन पिठात। हळद, मीठ, सोडा, तांदळाचं पीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे त्याच्यात। हे आपलं बेसन पीठ आता तयार आहे। हे असं झालं पाहिजे, एवढी कन्सिस्टन्सी त्याची अशी असली पाहिजे। आता आपण हे बटाटे क्रश करून घ्यायचे। त्यातच सगळं हे सामान जे आहे आपलं इथे ते सगळं त्याच्यात मिक्स करायचं आहे। आलं लसूण मिरचीची पेस्ट, धणे पावडर, मीठ, हळद हे सगळं त्याच्यात मिक्स करायचं आहे। घेतलेले आहेत आता आपण। आता ते पिठात बुडवायचे आणि गरम तेलात सोडायचे। तेल आपण गरम करायला ठेवलेले आहे। आता आपले वडे तयार आहेत। छान गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे। वडा असं पावाच्या मध्ये ठेवायचा आहे। आवडत असल्यास चटणी सुद्धा लावू शकतो।